नमस्कार, सहर्ष स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी डिसेंबर हप्त्यासंदर्भात महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. डिसेंबर हप्ता वाटप नवीन प्रॉब्लेम. डिसेंबर हप्त्यासाठी 50% लाभार्थी बाद, या लाभार्थ्यांचा हप्ता बंद. राहिलेल्या लाभार्थ्यांना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार, सर्व माहिती जाणून घेऊया. त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक पण करून ठेवा, जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी पाहण्यास मिळतील. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया महत्त्वपूर्ण माहिती. तर संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती. डिसेंबर हप्ता नवीन प्रॉब्लेम. आता नवीन प्रॉब्लेम पुन्हा एकदा काय झालेला आहे? मागच्या महिन्यामध्ये काय प्रॉब्लेम होता, तर KYC करण्यासाठी सांगण्यात आलेली होती. आता डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा 4-5 दिवसापूर्वी, 8 दिवसापूर्वी एक अपडेट आलेली होती. ती म्हणजे आधार व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतरच लाभार्थ्यांना हप्ता जो आहे तो वितरित करण्यात येणार आहे. आणि आता पुन्हा डिसेंबर हप्त्यासंदर्भात आणखीन एक नवीन प्रॉब्लेम जो आहे तो समोर आलेला आहे आणि यामुळे डिसेंबरचा हप्ता जो आहे तो वितरित झालेला नाही, अशा पद्धतीची माहिती इथं मिळत आहे. तर नेमका नवीन प्रॉब्लेम काय आहे पहा. त्या अगोदर आपल्याला याच्या मागची पार्श्वभूमी जाणून घेणं गरजेचं आहे. तुम्हाला माहीत असेल, संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे दिव्यांग बांधव आहेत, या दिव्यांग बांधवांना ऑक्टोबर महिन्यापासून लाभार्थ्यांना 1,500 ऐवजी मासिक पेन्शन 2,500 रुपये सरकारने देण्याचा निर्णय इथं घेतला होता. आणि त्या संदर्भात ऑफिशियल शासन निर्णय आला. ऑक्टोबरपासून प्रत्यक्षामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे देखील जमा केले जाणार, अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आलेली होती. परंतु प्रत्यक्षामध्ये नक्की किती लाभार्थ्यांना ऑक्टोबरपासून 2,500 रुपये आलेले आहेत, हा एक मोठा प्रश्न लाभार्थ्यांच्या पुढे निर्माण झालेला आहे. ऑक्टोबर महिन्यापासून या योजनेच्या वितरणामध्ये, हप्ता वितरणामध्ये गोंधळ आपल्याला पाहण्यास मिळत आहे. मग त्यामध्ये दिव्यांग लाभार्थ्यांनाच नाही तर इतर लाभार्थी जे आहेत, मग विधवा महिला असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील किंवा इतर लाभार्थी असतील, तर या सर्वांच्याच हप्त्यामध्ये गोंधळ जो आहे तो पाहण्यास मिळत आहे. नोव्हेंबरचा हप्ता वेळेवर जमा झाला नाही. नोव्हेंबरचा हप्ता मंथ एंडिंगला जमा झाला. डिसेंबरच्या हप्त्याला सुद्धा सेम प्रोसेस, सेम प्रक्रिया इथं पाहण्यास मिळत आहे. डिसेंबरचा हप्ता सुद्धा आणखीन डिसेंबर महिना संपत आलेला आहे, तरी पण हप्ता मिळालेला नाही. तर हा संपूर्ण जो गोंधळ आहे तो कशामुळे झालेला आहे, तर या ठिकाणी जे पेन्शन वाढलेलं आहे, या वाढीव पेन्शनमुळेच एकंदरीत हा जो गोंधळ आहे तो आपल्याला पाहण्यास मिळत आहे. म्हणजेच काय, तर जे वाढलेलं पेन्शन आहे हे लाभार्थ्यांना सुरळीतपणे देण्यासाठी राज्य सरकारकडे पुरेसा निधी उपलब्ध नाही, असं सांगण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर पुरेशी आकडेवारी राज्य सरकारकडे नसल्याचं आता सांगण्यात येत आहे. आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत, मग दिव्यांग असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील किंवा विधवा महिला असतील किंवा इतर लाभार्थी असतील, तर या सर्व लाभार्थ्यांचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे, हा त्यांना पडलेला प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर म्हणजे पहा, डिसेंबरचा हप्ता तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा हा संपूर्ण गोंधळ पूर्णपणे मिटेल. म्हणजेच काय गोंधळ आहे, तर राज्य सरकारकडे या योजनेच्या लाभार्थ्यांची आकडेवारी नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. पहा, म्हणजेच लाभार्थी किती आहेत याचा आकडा त्यांच्याकडे नसल्या कारणाने डिसेंबरचा हा जो हप्ता आहे तो वितरित केला जात नाही, अशी माहिती आहे. त्याचबरोबर पहा, 50% लाभार्थी बाद, असं आपण का थंबनेलवरती म्हणलेलं आहे. तुम्हाला माहीतच असेल, ऑक्टोबरपासून 2,500 रुपये मिळत आहेत दिव्यांगांना, परंतु इतर लाभार्थ्यांना देखील नोव्हेंबरचे पैसे आले नाहीत, ऑक्टोबरचे पैसे आले नाहीत. 40 ते 50% लाभार्थी असे आहेत ज्यांना हप्ते वेळेवर आलेले नाहीत. आपल्याला कमेंट देखील भरपूर येतात की मला 2 महिने झालं पैसे आले नाहीत, 3 महिने झालं पैसे आलेले नाहीत. मग या लाभार्थ्यांना योजनेतून बाद केलेला आहे का, कायमचा त्यांचा हप्ता बंद झालेला आहे का, हे प्रश्न त्यांच्या पुढे उपस्थित होतात. तर या प्रश्नाचं उत्तर देखील सरकारने द्यायला पाहिजे, कारण हप्ता कायमचा बंद झाला आहे की नाही हे त्यांना माहीत नाही. ते हप्त्याची वाट पाहत असतात. जर काही किरकोळ इश्यू असेल तर त्या संदर्भात सूचना देखील लाभार्थ्यांना दिल्या गेल्या पाहिजेत, जेणेकरून या योजनेच्या लाभार्थ्यांना
हप्ता वेळेवर मिळण्यासाठी जी प्रोसेस आहे ती करता येईल. परंतु पहा, ऑक्टोबर महिन्यापासून पुन्हा एकदा योजनेमध्ये गोंधळ पाहण्यास मिळत आहे हप्ता वितरणासाठी इतर लाभार्थ्यांना सुद्धा आणि दिव्यांग लाभार्थ्यांना सुद्धा. नोव्हेंबरचा हप्ता आला नाही, ऑक्टोबरचा हप्ता पण आला नाही, आता डिसेंबरचा हप्ता सुद्धा वेळेवर जमा झालेला नाही. 5 तारखेला हप्ता यायला पाहिजे होता, परंतु 5 तारखेला सुद्धा आलेला नाही. तर ही संपूर्ण जी प्रोसेस आहे यासाठी वेळ लागत आहे डिसेंबरचा हप्ता वितरणासाठी. आणि ती अ, कारण काय सांगण्यात येत आहे, तर सरकारकडे लाभार्थ्यांची आकडेवारी नाही, म्हणजे एक ठोक आकडा राज्य सरकारकडे नाही. त्यामुळे किती निधी द्यायचा हे स्पष्ट झालेलं नाही. एकूण संख्या राज्य सरकारकडे जाण्यासाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्यासाठी याद्या तयार करून या याद्या ज्या आहेत ते राज्य सरकारकडे देण्यात येतील. राज्य सरकारकडून ह्या आकडेवारी म्हणजे ही जी संख्या आहे ती निश्चित झाल्याच्या नंतर मग डिसेंबरचा हप्ता वितरण होईल, अशी सध्याची माहिती आहे. परंतु ही प्रोसेस झाली असेल असा एक अंदाज आहे, कारण डिसेंबर महिना संपत आलेला आहे. आता शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे येण्याची शक्यता आहे. त्या अगोदर शासन निर्णय जारी होईल आणि शासन निर्णय आल्याच्या नंतर पोर्टलवरती मेसेज पडेल. मेसेज पडल्याच्या नंतर 2-4 दिवसामध्ये पैसे वाटपाला सुरुवात होईल. परंतु त्या अगोदर सांगण्यात येत आहे की लाभार्थ्यांची आकडेवारी सरकारकडे नसल्या कारणाने शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला नाही. शासन निर्णयामध्ये निधी देण्यासाठी एकूण लाभार्थ्यांची संख्या किती आहे हे कळणं गरजेचं आहे आणि ही संख्या निश्चित झालेली नाही. म्हणजे ज्या लाभार्थ्यांची KYC झालेली नाही किंवा ज्यांचं आधार व्हेरिफिकेशन झालेलं नाही, अशा लाभार्थ्यांची संख्या किती, इतर लाभार्थ्यांची संख्या किती, या संदर्भात राज्य सरकारकडे आकडा जो आहे तो स्पष्ट झालेला नाही. आणि या सर्व कारणांमुळे लाभार्थ्यांचा जो हप्ता आहे तो रखडलेला आहे. आता ही माहिती कितपत योग्य आहे, कितपत रास्त आहे हे सरकारलाच माहिती, परंतु जो हप्ता आहे तो वेळेवर वितरित केला पाहिजे, कारण बरेच लाभार्थी खूप वाट पाहत आहेत. 2-3 महिने झालं वेळेवर पैसे जमा होत नाहीत.